आणि आता येणार आहे एक छोटासा कलाकार जो की आहे अवघ्या 4 वर्षांचा आणि तो करणार आहे मिमिक्री. फक्त 4 वर्षाचा मुलगा काय करू शकतो तर आता आपण बघूया. पुढे येत आहे स्पर्धक हर्ष जाधव जो की कॅटेगरी आहे त्याची अल्फा. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्टँड अप कॉमेडी होती. हर्षच्या स्टँड अप कॉमेडीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. गुलाब चॉकलेट देत असेल तर मॅडम आताच द्या. मी पुढचे 7 दिवस मी खूप बिझी आहे. नंतर म्हणून काय पिलू तर भाऊ पण दे ना. ह्याला काय सुपरस्टारची फिरी इथे काय इथे इथे. हॅलो नमस्ते सर्वांना. तर माझे नाव आहे पिल्लू. लातूरचा पिल्लू. तर हा FT लाईट प्रेझेंट्स ITF लातूर टॅलेंट शो. तर हा शो माझ्या आयुष्यातील पहिला शो आहे जो किती लवकर माझ्यापर्यंत आलाय. हो अगदी माझ्या गावाजवळ. म्हणजे माझी सुरुवात इथूनच. मी ऐकलंय ITF टीमचा पण हा पहिला शो आहे. चला तर मग सोबत मिळून घालू धिंगाणा. करूया धाडस. जिंकलो तर आनंद, हारलो तर अनुभव. आता तुम्हाला वाटत असेल लातूर शो आलाय आणि त्यात पिल्लू नाही. विषय आहे का लातूरचा पिल्लू, लातूरचा आहे पिल्लू. पिल्लू. आता तुम्हाला वाटत असेल पिलू पिलू काय लावलं. जेव्हा मी ऑडिशन देणार तर तेव्हा माझं नाव पडलं लातूरचा पिल्लू. आता ऑडिशन आहे का शोची लोर आली माझी पण लातूरचा छोटा डॉन बोलते. ऑडिशन तो फिनाले ते पण कसं चटपट पटापट लवसून घर के अंदर प्रश्नों के अंदर आएंगे घर के पटापट. मजा आली ना. ते कळलं खरी गेल्यावर फ्लोप मध्ये आलं. सर आपली दुसरं काय तर तिचं एवढंच होतं झटपट पटापट एक महिने के अंदर उधर से इधर. मी तर म्हणतो बरं झाला हा श्वेत आला. नाहीतर मी इतका टॅलेंटेड पण टॅलेंट दाखवू कुणाला. नाहीतर माझी मम्मी मला कुठे कुठे घेऊन फिरली असती देव दारून. टॅलेंटेड पोरगा आहे. शो आहे का कुठं जवळ, शो आहे का कुठं जवळ. याचा वादून वधून लातूरला. कारण जे जे नव ते ते लातूरला हवं. म्हणजे कसं झटपट प्रमोशन होते. जसे आमच्या घरी झटपट पावची परी आली. बापरे झटपट जगणं मुश्किल झाले. झालं का पिल्लू आहे आणखी? पिल्लू पिल्लू आहे. आमची बैल म्हणते लाईट पण चालू होत असताना मम्मी माझे डोळे आपोआप पण चालू होईल. दूध पत नव्हती म्हणून मी मोबाईलवर भूत दाखवायची. दूध आलं तर मम्मी म्हणते परी म्हणते भूत मग दूध पिते. माझ्या मम्मीला माझ्यावर भरोसा नाही. मी काय पण करू शकतो. सोनूचा माझ्यावर भरोसा नाही काय. हे बघा असलं म्हणून माझ्या माई जास्त सुचवलंय. माझी मम्मी पण मामाची लहान बहीणच आहे ना. आता सुद्धा म्हणत असेल मुलगा बघ बघ कसा स्टाईल थांबलाय. आणि माझी मम्मी अहो ती पान मला बरा बिचारा
म्हणून चुना लावते. माझी मम्मी इकडे इकडे का म्हणून हा म्हणती. आता तुला वाटत असं आपलं सांगतंय बहिणीचं, सांगतंय मम्मीचं, सांगतंय पप्पाचं कराय. माझ्या पप्पाचा रोज शांतच आहे. का ते सांगतो. आता मी मला काल सहज म्हणलं मग ठेवू का. बघ रे बघ बघाय का बिल येणार आहे पण चालू करू नकोस. काय बोलावं तिच्या पुढे पप्पाच बोलत नाहीत. मी तर पप्पाचं छोटूस पिल्लू. आपण पण पप्पाचा रोल घेतला बरं. सायकल खेळत होतो तर माझी बहीण आली आणि मला म्हणाली बाई आपल्या मम्मी किंवा कोणीच नाही. मी पण सायकल सोडली परत मम्मीकडे. मम्मी एक सांगायचंय ते सगळ्यानंतर आई होम कम्प्लीट कर नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. मग काय accept the situation and bond with smile like my father. बापरे एवढा लोड. आणि माझी मम्मी म्हणते वरून बाळा आपलं स्क्रिप्टचा जास्त लोड तर नाही ना वाटत. एवढा शाळेत जातो बर का. शाळेत एक माझं सरप्राईज आहे. कोणाला सांगायचं नाही बर का नाहीतर बर्थडेला चॉकलेट भेटणार नाही. ठेवावा लागतो सरप्राईज. मामाची परी इंग्लिश मारते तिचं काय होईल चायनीज बोलल. सगळे गाणे पाठ आहेत मला. जाता येता बस मध्ये लावलेले सयार तू तो बदला नहीं है मौसम जरा सा रूठा हुआ है हमने वही लगाया जहाँ दिल लगा मना था. ज्याने इंग्लिश बोलायला आपल्याला हसायला तर आला पाहिजे ना. आणि आमची मुलं शिकू देत येऊन खावा गोड गोड बोला. शिकवा बरं मला कोणतं इंग्लिश मध्ये हसून दाखवा. अहो कालच्यासाठी मार खाल्लो होतो. मी का प्रोफेशनल कॉमेडियन नाही. ते घरचं वातावरण बघता लवकरच होईल. धन्यवाद. मी हर्ष जाधव. आपल्या छोट्या हारसाठी छोट्या पिल्लूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या पिल्लूसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे कारण की त्याचं वय बघा आणि त्याचं टॅलेंट बघा. आणि असाच टॅलेंट आम्ही शोधून काढलेला आहे लातूर टॅलेंट शोने. चला आपल्या छोट्या लातूरच्या पिल्लूसाठी एकदा शेवटच्या जोरदार टाळ्या वाजवा आणि वळूया नेक्स्ट परफॉर्मन्स कडे.